तर या क्षणाची मोठी बातमी, अंबादास दानवे हे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाहीत, यावर आता आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यातून शिक्कामोर्तब झालंय। अंबादास दानवे हे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार आहेत। आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केलेली आहे। त्यामुळे हा जो सस्पेन्स होता, मवियाचा उमेदवार नेमका कोण असणार याच्यावरून आता पडदा उठलेला आहे आणि अंबादास दानवे हेच ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार असणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। अंबादास दानवे यांची यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनानंतर मुदत संपलेली होती आणि त्यानंतर अंबादास दानवेंना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेला आहे आणि आदित्य ठाकरेंनी त्याची औपचारिक घोषणा केलेली आहे। गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा समोर येत होती। मवियातील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंनीच या ठिकाणी जावं अशी इच्छा व्यक्त केली होती। मात्र आत्ताची महत्त्वाची अपडेट समोर येते, त्यानुसार अंबादास दानवे यांचं नाव आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी स्वतः माध्यमांसमोर येत याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता अंबादास दानवे हे विधान परिषदेवर जाणार आहेत। आता या घोषणेचे नेमके पुढच्या 24 तासात काय पडसाद उमटतात हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे। या क्षणाची ही महत्त्वाची विधान परिषद में विकास आघाड़ी की ओर से उद्धव साहब ने डिसाइड किया है कि अंबादास दानवे ही हमारे उम्मीदवार रहेंगे। देऊ का आता जी आता झालं ना तेच। विधान परिषद में महाविकास आघाड़ी की ओर से उद्धव साहब ने डिसाइड किया है कि अंबादास दानवे ही हमारे उम्मीदवार रहेंगे। देऊ का आता जी आणि स्वतः अंबादास दानवे सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। अंबादासजी, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि तुमची पहिली प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंच्या या घोषणेनंतर। खरं तर पक्षाने मोठं जबाबदारी दिलेली आहे आताच्या सगळ्या घडामोडीच्या परिस्थितीमध्ये। तसं ते चॅलेंजिंग आहे। मला असं वाटतं मी मराठवाड्याच्या मराठवाड्याच्या मातीनं अनेक आव्हानं स्वीकारलेली, हेही आव्हान मी नक्की स्वीकारणार। निश्चितपणे। दानवेजी, तुम्हाला नेमकं कधी कळलं, कधीपासून ही चर्चा सुरू होती? आम्हाला तर आता आदित्य ठाकरेंच्या घोषणेनंतर कळलं। मला जस्ट तुमच्या 2 मिनिटं आधी मला कळवलेलं आहे की तुम्हाला अशी पक्षाच्या वतीने उमेदवारी 2च मिनिटं झाले फक्त। दानवेजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता ही निवडणूक बिनविरोध होईल असं तुम्हाला वाटतं का? काय आव्हानं वाटतात तुम्हाला या निवडणुकीत? मला असं वाटतं आता या सगळ्या गोष्टी पुढच्या आहे। आता मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, त्या फॉर्म भरणं आणि मला संख्याबळ सगळं पाहता निवडणूक बिनविरोधच होईल असं ओव्हरऑल वाटतं। अंबादासजी, सगळ्यांचे असं एक कयास होता की उद्धव ठाकरेंच्याच नावाची घोषणा होईल आणि सगळ्यांनी इच्छा पण तशी व्यक्त केली होती, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी सुद्धा। असं असताना उद्धव ठाकरे का जात नाहीयेत आणि तुमच्या नावाची घोषणा का होती? मला असं वाटतं आमची सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांची तीच इच्छा होती की उद्धव साहेबांनी जावं, परंतु उद्धव साहेबांनी या बाबतीत अतिशय एका शिवसैनिकाला ही संधी द्यावी अशी भूमिका घेतली आणि म्हणून आमची सुद्धा तीच भूमिका होती। आम्ही सुद्धा वारंवार सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांनी तीच भूमिका व्यक्त केलेली होती। परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका शिवसैनिकाला ही संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आणि ती जबाबदारी आणि ती उमेदवारी मला दिली। दानवेजी, उद्धव ठाकरे असतील तर आम्ही विचार करणार नाही, मात्र इतर कोणी उमेदवार असेल तर आम्हाला विचार करावा लागेल अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती। त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय किंवा काय शक्यता दिसते तुम्हाला त्यांच्या हे बोलणं वगैरे जबाबदारी माझी नसते, पक्ष नेतृत्वाची असते। पक्ष नेतृत्व त्या भूमिका पार पाडतील। मला उमेदवारी दिलेली, फॉर्म भरणं एवढंच माझं काम आहे, तेवढं मी करेल। बाकी या सगळ्या विषयात मला वाटतं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्यांना जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पाडतील। अंबादासजी, सध्या तुम्हाला कुठून विरोध होताना दिसतोय? बरं, आता बस झालं असं वाटतं मला। थँक्यू। ठीक आहे, अभिनंदन अंबादासजी। आता बस झालं असं म्हणून अंबादास दानवेंनी सध्या तरी यावर फार काही बोलणं टाळलेलं आहे आणि आदित्य ठाकरेंनी घोषणा करण्यापूर्वी 2 मिनिटं आपल्याला ही बातमी कळलेली होती, आपल्यापर्यंत ही माहिती आलेली होती असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे आता अंबादास दानवेंना ही संधी तर मिळालेली आहे, मात्र त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसमोरचं आव्हान देखील वाढलेलं आहे आणि ही नेमकी
काय आव्हान आता समोर उभी राहतात हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. लगेचच आपल्याला आता काँग्रेसच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय भूमिका घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचवेळी आता शिंदेंची शिवसेना देखील काय भूमिका घेते याकडे देखील लक्ष असणार आहे, कारण त्यांनी तिसरा उमेदवार देण्याचे संकेत दिले होते. आदित्य ठाकरेंनी नेमकी ही घोषणा केली, ती घोषणा आपण ऐकूया पुन्हा एकदा. उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. आणि आपल्याला अधिक माहिती घेण्यासाठी वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहे. वेदांत, अचानकपणे सरप्राइझिंगली ज्याला आपण म्हणतो अशी ही घोषणा झालेली आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसताना अचानकपणे आदित्य ठाकरे माध्यमांसमोर येतात आणि अंबादास दानवेंच्या नावाची थेट घोषणा होते आणि एक प्रकारे सरप्राईज देण्याचा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न दिसतोय. काय नेमकी गणितं दिसतात या घोषणेमागची? ज्या प्रकारे आपण बघितलं, काही इच्छुक नावं होती ज्यांना खरं तर जे रांगेत उभे होते की विधान परिषदेची उमेदवारी आपल्याला मिळावी, यामध्ये अंबादास दानवेंचं नाव आघाडीवर होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी उमेदवार असावं असं महाविकास आघाडीचं म्हणणं होतं. मग त्यामध्ये निश्चितपणे वेदांत प्लीज काही मिनिटांसाठी होल्ड कर. आपल्यासोबत शशिकांत शिंदे आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष. शिंदेजी, ज्या प्रकारे अंबादास दानवेंच्या नावाची आता घोषणा झालेली आहे आणि ते उमेदवार असणार मवियाचे हे आता निश्चित आहे, आपण कसं पाहता या घोषणेकडे आणि या निर्णयाकडे? त्या दिवशी ज्यावेळेला राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, तर आदरणीय पवार साहेबांना सर्व महाविकास आघाडीच्या आमच्या पक्षांनी त्या ठिकाणी एकमताने त्या ठिकाणी नाव मान्यता दिली होती. आता त्याच वेळेला पवार साहेबांनी, सुप्रियाताई, आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवाराच्या माध्यमातून विधान परिषदेला शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे असावे अशा प्रकारची आम्ही सांगितलं होतं. आता त्यांच्या पक्षाने कोणाला निर्णय द्यायचा हा त्यांचा निर्णय आहे. त्यांनी जर अंबादास दानवेंना जाहीर केला असेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी निश्चितपणे असू. म्हणजे शिंदे साहेब, तुम्ही असं म्हणताय की उद्धव ठाकरेंऐवजी आता अंबादास दानवे असतील तरी सुद्धा तुमच्या निर्णयामध्ये काही फरक पडणार नाही पक्ष म्हणून? नाही, आम्ही जिथे उद्धवजी असावे अशा प्रकारची आमची मागणी होती किंवा आम्ही त्यांच्याबद्दल असं सुचवलं होतं. शेवटी त्या पक्षाने कोणाला उमेदवारी करायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला असेल तर आम्ही पक्षाचे नेते आम्ही चर्चा करून आम्ही त्याप्रमाणे त्या निर्णयाच्या संदर्भात निर्णय घेऊन टाकू. पण उद्धव ठाकरे असले असते तर ज्या प्रकारे तुमचं सहकार्य राहिलं असतं आणि सगळी मतं त्यांच्या बाजूनी गेली असती, तर आता तुम्हाला स्ट्रॅटेजी तीच आहे की आता तुम्ही एक विचार करणार आहात पक्षाची स्ट्रॅटेजी काय असावी? एकदा निर्णय पवार साहेबांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर स्ट्रॅटेजी बदलण्याचा प्रश्न येतोच कुठे. त्यावेळेला त्या राज्यसभेला पवार साहेबांना त्या ठिकाणी सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला होता. त्यावेळेला तो निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता आमच्या स्ट्रॅटेजीचा प्रश्न येतो कुठे? नाही, शिंदे साहेब, तुम्ही आत्ता असं म्हणालात की आता ह्या नवीन नावाची घोषणा झालेली आहे तर त्याच्यावर आम्ही विचार करू म्हणून हा प्रश्न नाही, असं नाही, तुम्ही विचार करू असं म्हटलेलं नाही. त्यांनी नाव घेतलेलं आहे, नाव जाहीर केलेलं आहे. मी वरिष्ठांशी चर्चा करतो आणि त्यामध्ये आम्ही घेतल्या त्याच्यामध्ये बदल असेल असं मला वाटत नाही. शिंदे साहेब, तुमचा पक्ष तर काही याच्यामध्ये आता उमेदवार उतरवणार नाही आणि तुम्ही पाठिंबा जाहीरच केलेला आहे. राज्यसभेनंतर लगेचच याची घोषणा याच्यामध्ये केलेली होती. पण आत्ता तुम्हाला या निवडणुकीचं चित्र काय दिसतंय? ही निवडणूक बिनविरोध होईल असं आत्ता तरी दिसतंय, मात्र उद्या असंच चित्र राहील का? बिनविरोध व्हावी, जेणेकरून मला वाटतं की प्रत्येकाला आपल्या किती जागा येतील याची पूर्णपणाने माहिती आहे. आकडेवारी बघितल्यानंतर तशी आहे. बिनविरोध झाली तर आनंद असतो. जसं राज्यसभा झाली तशी विधान परिषद सुद्धा बिनविरोध व्हावी. ज्या प्रकारे आता ही निवडणूक होते आहे, काल शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा असं म्हटलेलं होतं, त्यांनी एक एक्स्ट्रा उमेदवार उतरवण्याचे सुद्धा संकेत दिलेले होते. अशा परिस्थितीमध्ये मवियाची एकजूट आणि विशेषतः आता काँग्रेसची भूमिका काय राहील याच्या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मी हे तुम्ही नाव जाहीर झाल्यानंतर मी मवियाचे म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो त्याच्यावर काय चर्चा करायची आम्ही चर्चा करतो आणि त्यामुळे जाहीर करू. काय अडचण आहे, संख्या चांगली आहे त्यामुळे काय अडचण यायची नाही. ठीक आहे, धन्यवाद शशिकांत शिंदेजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आम्ही आमची भूमिका आधीच जाहीर केलेली आणि
ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी ही घोषणा केली आहे आणि आम्ही सर्व एकत्रित बसून आता याविषयी निर्णय घेऊ, चर्चा करू, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलेलं आहे. तर संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे. अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली, असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे. आदित्य ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्येच संजय राऊतांनी हे ट्विट केलंय. पुन्हा एकदा जाऊया, वेदांत नेब आपल्यासोबत आहे. वेदांत, काय नेमकी आता गणितं बदलू शकतात, काय घडू बिघडू शकतं या घोषणेनंतर? ज्या प्रकारे आपण बघितलं काही नावं चर्चेत होती, म्हणजे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचा आग्रह होता, पण आता अंबादास दानवे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. विधान परिषदेची ही जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे असावी, कारण आपण बघितलं राज्यसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिली होती आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेनाच निर्णय घेईल असं शरद पवारांनी सर्वात आधी भूमिका मांडली होती आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अर्थात याला पाठिंबा देईल. काँग्रेस पक्षाचं हे म्हणणं होतं की या सगळ्यावर चर्चा व्हायला हवी. जर उद्धव ठाकरे व्यतिरिक्त जर ठाकरेंची शिवसेना कोणी जर पर्याय देत असेल तर मग चर्चा व्हायला हवी. आता त्यावर हर्षवर्धन सपकाळ किंवा मग काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे बघावं लागेल. मात्र जी माहिती सूत्रांकडनं मिळतेय त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केल्याचं कळतंय. कारण उद्धव ठाकरे यांना म्हणवण्याचा किंवा तुम्ही विधान परिषदेवर यावं यासाठी प्रयत्न महाविकास आघाडीतील नेते करत होते. मात्र उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर यायला किंवा निवडणूक लढवण्यास तयार नव्हते आणि त्यामुळेच अंबादास दानवे मराठवाड्याचं एक नेतृत्व आहे. निश्चितपणे वेदांत, आपल्या सोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. त्यासाठी तुला पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी थांबवतो. सचिन सावंतजी, आपण कसं बघता या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्णयाकडे, अंबादास दानवेंच्या नावाच्या घोषणेकडे? हॅलो सचिनजी, माझा आवाज येतोय? हो हो, असं आहे की या संदर्भामध्ये आता निर्णय शिवसेनेने घेतलेला आहे, तो आम्हाला आताच माध्यमांच्या तर्फे कळलंय. हो. आणि या अगोदर चर्चा सपकाळ साहेबांची अध्यक्षांची झालेली आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर. हो. आणि त्याच्या अनुषंगानं आता पुढची पावलं काय उचलायची त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ ना. अच्छा, चर्चा झालेली आहे असं तुम्ही म्हणताय? ह्या निर्णयापूर्वी चर्चा झालेली आहे काँग्रेसच्या नेत्यांसोबत? हो, स्वतः गेले होते हर्षवर्धन सपकाळ साहेब तिथे, त्यांची बरं. भेट झाली उद्धवजींची आणि या संदर्भामध्ये काँग्रेसची भूमिका काय आहे ती मांडली आणि शिवसेनेने सांगितलं होतं की या संदर्भातली आम्ही भूमिका कळवू. आता त्या अनुषंगानं महाविकास आघाडी एकत्रित बनवून पुढे पावलं काय उचलायची ते ठरवेल. ठीक आहे, पण आता या नावाची घोषणा झाल्यानंतर आम्ही विचार करू असं काँग्रेसने म्हटलेलं होतं. तर आता नेमका म्हणजे काँग्रेस समोर ऑप्शन काय आहेत आता या ऑप्शनचा विषय नसतो. शेवटी महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांनी मिळून निर्णय घ्यायचा असतो आणि त्या अनुषंगानं मी जसं सांगितलं तसं आता या संदर्भामध्ये पुढची पावलं काय उचलायची आहेत, कसं करायचं, निवडणुकीला कसं सामोरं जायचं हे ठरवलं जाईल. उद्धव ठाकरेंच्या नावासाठी तुमचा आग्रह होता आणि याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सुद्धा तो आग्रह होता, किंबहुना ठाकरेंच्या शिवसेनेतले पक्षातले सुद्धा अनेक नेते उद्धव ठाकरेंच्या नावासाठी आग्रही होते. असं असताना अंबादास दानवेंच्या नावाची ही जी घोषणा झालेली आहे त्याच्या मागे नेमकी काय कारण तुम्हाला सांगण्यात आली? ठाकरे साहेबांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा होती या संदर्भातली. बरं, ते आम्ही बोलली देखील होतो. आता त्यांनी तो पक्षाने निर्णय घेतलाय दानवे साहेबांचा, या संदर्भामध्ये आता कळलेलं आहे. आता अनुषंगानं पुढे कसं आता करायचं हे निर्णय होईल ना. ज्यावेळी तुमची आणि चर्चा झाली असेल उद्धव ठाकरेंची तुमच्या पक्षासोबत, त्यावेळी काहीतरी कारणं सांगितली असतील की उद्धव ठाकरेंच्या नावाऐवजी अंबादास दानवेंचं नाव का आम्ही पुढे करतो आहोत, याची नेमकी काय कारणं तुम्हाला सांगण्यात आली? नाही, आता मला असं वाटतं की तो कोणता उमेदवार द्यावा शिवसेनेचा त्यांना निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही इच्छा होती की उद्धवजींनी घ्यावा आणि या संदर्भामध्ये पुढचेही पण तिन्ही पक्षांना आता राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल, पुढची येणारी राज्यसभा, पुढच्या विधान परिषद, या संदर्भात एकत्रितपणे निर्णय घ्यावा लागेल ना. ते वाटपाचा विषय आहे. त्यामुळे आता तो त्याच्या अनुषंगाने पुढचं काय ही होईल, दिशा येईल, ते मला वाटतं अध्यक्ष आणि आमचे वरिष्ठ नेतृत्व मिळून ठरवेल. ठीक, धन्यवाद सचिन सावंतजी. आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. काँग्रेसचेच अतुल लोंढे देखील आपल्यासोबत आहेत. अतुलजी, ज्या प्रकारे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता शिक्कामोर्तब सुद्धा झालेला आहे,
इतके दिवस हे नाव सस्पेन्समध्ये ठेवून आता काही तास बाकी असताना अचानकपणे अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा होणं, कसं पाहता तुम्ही याकडे? या संदर्भात चर्चा झालेली होती बरं. आणि उद्धव ठाकरेजींनी राहावं असं सगळ्यांची मागणी होती. जसं पवारसाहेबांच्या ज्येष्ठत्वाचा आणि आजच्या राजकीय परिस्थितीला लक्षात ठेवून राज्यसभा त्यांनी घ्यावी आणि राज्यसभा त्यांना देण्यात आलेली होती. तसंच त्या संदर्भामध्ये आज उद्धव ठाकरे साहेबांनी लढावी विधान परिषद, नाहीतर मग काँग्रेसला ते द्यावं अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसने घेतली होती. आता हा त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे. आता त्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते आहेत, आमचे काँग्रेस प्रेसिडेंट खरगे साहेब आहेत, मॅडम आहेत, सोनिया गांधी आहेत, राहुलजी आहेत, हर्षवर्धन सपकाळजी आमचे अध्यक्ष आहेत, वडेट्टीवार साहेब आहेत, CLP आहेत, बंटी पाटील जी आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत. हे सगळे लोक या संदर्भामध्ये चर्चा करतील. संवाद आहे ना जुनी महाविकास आघाडीमध्ये. अतुल लोंढेजी, आता एक चर्चा अशी पण होती की ही निवडणूक म्हणजे आदित्य ठाकरे माफ करा उद्धव ठाकरेंना जर उमेदवारी जाहीर झाली तर आम्ही एक एक्स्ट्राचा उमेदवार उतरवू असा इशारा शिंदेच्या शिवसेनेकडून दिला होता. संजय निरुपम यांनी काल तशी जाहीर कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती. याचा काही परिणाम या नावातल्या बदनामागे असू शकतो? मला माहित नाही की संजय निरुपमांचं किती त्या शिंदे सेनेमध्ये चालतं, याची काही कल्पना नाही मला. तुम्हाला असेल कदाचित, पण असं काही त्यांच्या मर्जीवर महाविकास आघाडी निर्णय घेईल किंवा महायुतीला घाबरून किंवा शिंदेंना घाबरून, जे कोणाचे प्यादे आहे सगळ्यांना माहिती आहे, त्यांना घाबरून महाविकास आघाडी निर्णय घेईल असं काही नाही. पण आता ही निवडणूक बिनविरोध होईल ह्याची किती टक्के खात्री तुम्हाला वाटते? आता 24 तास उमेदवारी भरायला बाकी देवेंद्र फडणवीसांची आहे, ती सत्ताधारी पक्षाची आहे. बरं, की अशा पद्धतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध करून एक चांगला संदेश द्यायचा असतो, नाही तर घोडेबाजार होतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या बहुमतात असलेलं सरकार यांनी महाआघाडी जेव्हा होती, आघाडी सरकार जेव्हा होतं त्यावेळेस कशा पद्धतीनं अशा निवडणुकांचे निर्णय झालेले होते त्याचा आदर्श त्यांनी घ्यावा. नाहीतर मग जनतेला माहितीच आहे, आता बीजेपी एक्सपोज झालेलीच आहे. अतुलजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की काँग्रेसने एक प्रकारे राज्यसभेची जागा शरद पवारांसाठी सोडायला मान्यता दिली होती आणि त्यानंतर आता आणखी एक राजकीय समजूतदारपणा म्हणायचं की कुठला शब्द वापरायचा ते तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकाल, पण विधान परिषदेची सुद्धा जागा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी तुम्ही सोडलेली आहे. असं असताना वगैरेचा काही प्रश्न नाही आहे. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असतं की प्रत्येकाचा टर्न असतो की काय आपल्याकडे उपलब्धता आहे, कशा पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे आणि कोणाला हे गेलं पाहिजे, याचे कॅल्क्युलेशन्स असतात. या समजूतदारीचा काही प्रश्न नाही आहे. त्याप्रमाणे ही जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे नव्हती, राज्यसभेचीच मिळायला पाहिजे नव्हती. पण मी तुम्हाला म्हटलं की राजकीय परिस्थितीमध्ये असलेली आवश्यकता, पवारसाहेबांचं ज्येष्ठत्व, त्यावेळेस मग राष्ट्रवादीला राज्यसभा देण्यात आलेली होती पवारसाहेबांकडे पाहून. त्याचप्रमाणे विधान परिषदेचा निर्णय झाला होता, नाहीतर टर्न आता काँग्रेसचा आहे. त्यामुळे काँग्रेसला ते मिळालं पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका होती. आता या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते एकत्र येऊन निर्णय घेतील काय. अतुलजी, उद्धव ठाकरेंच्या नावासाठी काँग्रेसचा नेमका आग्रह का होता, कशासाठी होता? मुख्यमंत्री राहिलेले आहे, महाविकास आघाडीचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. ते जर असते तर सभागृहामध्ये फरक पडला असता असं काँग्रेसचं म्हणणं होतं. मग ती अट तर आता पूर्ण होत नाहीये, तरी सुद्धा मग आता काँग्रेस वरिष्ठ नेत्यापासून निर्णय घेतील. मी भूमिका सांगू शकतो तुम्हाला, पक्षाची भूमिका काय आहे त्या संदर्भातला निर्णय आता वरिष्ठ नेते जे आहेत ते घेतील सगळे. ठीक आहे, वरिष्ठ नेते याविषयी बसून निर्णय घेतील असं तुम्ही म्हणता. धन्यवाद अतुल लोंढेजी, आपण ABP माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर ज्या प्रकारे आता काँग्रेसकडून दानवेंच्या उमेदवारीला मान्यता मिळणार का ह्याचं अंतिम उत्तर चर्चेनंतर मिळेल असं दिसतंय. मात्र सध्या काँग्रेसच्या ज्या दोन नेत्यांशी आपण बोललो त्याच्यावरून हे स्पष्ट दिसतंय की चर्चा झालेली होती, काँग्रेसला याची कल्पना देण्यात आलेली होती आणि त्यानंतर ही घोषणा झालेली आहे. मात्र आता या घोषणेला काँग्रेसची मान्यता मिळते का आणि पुढे काँग्रेसची भूमिका काय असेल हे बघणं महत्त्वाचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.